आजच्या प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुखीचे मॉडेल. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे ज्वालामुखीचे मॉडेल तयार करून त्याच्या विस्फोटाच्या प्रक्रियेचे निरीक्षण करणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. चला मग जाणून घेऊया आणखी ज्वालामुखीविषयी. ज्वालामुखी म्हणजे ग्रह आणि चंद्र यांच्या पृष्ठभागावर उघडे पडलेले स्थान, ज्यामधून कधी कधी त्या भागापेक्षा जास्त तापमानाचे पदार्थ बाहेर पडतात. हे पदार्थ बाहेर पडताना त्यांचा विस्फोट होतो. हा विस्फोट कधी इतका स्फोटक असतो की ते पदार्थ हवेत उंचावर उडतात, तर कधी तो शांत असतो, त्यामधून फक्त पदार्थ बाहेर निघतात शांततेत. चला मग आता जाणून घेऊया ज्वालामुखीचे प्रकार. ज्वालामुखीचे प्रकार मुख्यतः 3 आहेत. पहिला आहे सक्रिय, जो आता स्फोट झालेला आहे किंवा भविष्यात स्फोट होणार आहे, तो म्हणजे सक्रिय. आणि दुसरा आहे सुप्त. सुप्त ज्वालामुखी म्हणजे तो आता शांत आहे, पण भविष्यात कधीही त्याच्यात स्फोट होऊ शकतो. तिसरा आहे निष्क्रिय ज्वालामुखी, त्याच्यात कधीही स्फोट होणार नाही, तो म्हणजे निष्क्रिय ज्वालामुखी. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक प्लास्टिक बाउल, मॉडेलिंग क्ले, सायट्रिक ॲसिड, सोडियम बायकार्बोनेट, पातळ नळी, पारदर्शक नळी, सिरिंज, प्लास्टिक ग्लास झाकणासह, निरमा, पाणी आणि अन्नरंग. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर ही पातळ नळी घ्यायची आणि ही पारदर्शक नळी घ्यायची. हे एकमेकात घालून घ्यायची व्यवस्थित या प्रकारे. त्यानंतर हा प्लास्टिक ग्लास घ्यायचा. यामध्ये बघा इथे आणि इथे छिद्र आहे, तर ही पातळ नळी या छिद्रामध्ये घालून घ्यायची या प्रकारे. त्यानंतर आपली मॉडेलिंग क्ले घ्यायची. या क्लेनी हा पूर्ण ग्लास झाकायचा. व्यवस्थित याला पसरवून घ्यायचं पूर्ण ग्लासवर. अशा प्रकारे सगळं आपण हे ज्वालामुखीचं मॉडेल तयार करून घ्यायचं. हे या प्रकारे दिसेल. त्यानंतर हे झाकण यामध्ये लावून घ्यायचं आणि हे या बाउल मध्ये टाकून घ्यायचं आणि हे सिरिंज घ्यायची. या सिरिंज मध्ये पाणी भरून घ्यायचं. या प्रकारे आणि हे सिरिंज या ट्यूब नळीला लावून घ्यायचं. त्यानंतर हे झाकणात सायट्रिक ऍसिड घ्यायचं आणि ते टाकायचं. त्याच प्रकारे हे घ्यायचं सोडियम बायकार्बोनेट, ते यामध्ये टाकायचं. त्यानंतर हे आपला निरमा घ्यायचा, तोही यामध्ये टाकायचा. हे झालं. त्यानंतर हे या ग्लासाखाली ठेवायचं. हे व्यवस्थित याला फिट करून घ्यायचं. या प्रकारे तयार झालेला आहे आपला ज्वालामुखी. हे बघा, ज्वालामुखीचा विस्फोट झालेला आहे, वरून पूर्ण फेस बाहेर निघालेला आहे. या प्रकारे आपला ज्वालामुखीचा मॉडेल तयार आहे. आता इथे काय झाले, यामध्ये आपण विस्फोटासाठी 2 पदार्थ वापरले आहे. एक म्हणजे आम्ल आणि दुसरं क्षार. आम्ल आणि क्षार यांची अभिक्रिया करून तिथे कार्बन डायऑक्साईड तयार झाला आहे. त्यामुळे झालं काय आहे की आतमध्ये वायू निर्माण झाल्यामुळे दाब तयार झाला आहे आणि त्या दाबामुळे इथे विस्फोट झाला आहे आणि बुडबुडे बाहेर निघताना तुम्हाला दिसत असतील. यातून आपण काय शिकलो, जेव्हा क्षार आणि आम्ल यांची अभिक्रिया होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण होतो. हा वायू निर्माण झाल्यामुळे या कपामध्ये दाब तयार होतो. त्या दाबामुळे इथे विस्फोट झाल्यासारखे वाटते आणि ते पाण्याचे बुडबुडे फेस वर येतो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा सगळ्यात पहिला उपयोग आहे शालेय उपयोग. ज्वालामुखीचे प्रात्यक्षिक दाखवणे. ज्वालामुखीच्या आत कसा विस्फोट होतो हे यातून आपल्याला समजते. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.